नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। हा आला सातारामध्ये आपण आलो आहे मोळाच्या वड्यात। तिथनं आता निघालो आहे फाशीचा वड बघायला जायचं आहे। ऐतिहासिक ठिकाण आहे, चला तर। हे उजवीकडे कोपऱ्यात दिसतंय ना चित्र, तिथं आपल्याला जायचं आहे। हा रस्ता आम्ही 1980, 82, 83 साली इथून सातारला सायकलवर पिक्चर बघायला जायचो। इकडे राधिका टॉकीजकडे। तेव्हाचा रस्ता ना आताचा रस्ता काय फारसा म्हणजे फरक वाटत नाही, काय जास्त डेव्हलपिंग दिसत नाही, आहे तसाच वाटतो। एखाद दुसरी बिल्डिंग नवीन झालेली दिसते, बाकी आहे तसंच आहे। उजवीकडे चौकानात जे दिसते स्मारक, तिथं जायचं आहे आपल्याला। या बाजूला जरा नवीन बांधकामं दिसतात थोडीफार। आलोय जवळ आपण आता। हे बघा, आलं ते ऐतिहासिक ठिकाण जिथं आपल्याला जायचं होतं। फाशीचा वड, सातारा। ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या 1857च्या बंडात सहभागी झालेल्या 17 क्रांतीवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मात्र क्रूर ब्रिटिशांनी 5 जणांना फाशी दिली, तोच हा वड। तिथं स्मारक बनवलेलं आहे। भिंतीवरची दोन इकडे डाव्या बाजूला एक, उजव्या बाजूला अशी 2 शिल्प तयार केलेली आहेत। ती चांगली आहेत, पण अजून ह्या परिसराचा विकास व्हायला पाहिजे आणि हे जतन करून ठेवलं पाहिजे। एक मात्र साताऱ्याची चांगली गोष्ट की हे स्मारक जिथं फाशी दिली गेलेली त्याच्या शेजारी घरं आहेत। म्हणजे माझं म्हणायचं काय हे की
उगाच अशा अंधश्रद्धा पाळलेल्या नाहीत साताऱ्याच्या लोकांनी की तिथं असं झालं आहे ना आता तिथं आपण कसं राहायचं. म्हणजे असे काही ठिकाणं असतात ती रहस्य उगाच वाढवलं जातं. इथं हे अमुक आहे तमुक आहे, इथं अशी जागा अशी आहे आणि तिथं कोण राहत नाही. तर तसं इथं झालेलं नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.